अमित शाह उतरले पश्चिम बंगालमध्ये 15 दिवस अमित शहांचा बंगालमध्ये मुक्काम। वर्धा जिल्हा रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। रुग्णांसाठी स्ट्रेचरऐवजी प्लास्टिकच्या खुर्चीचा वापर, रुग्णांची फरफट, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल। खरातला एकापाठोपाठ एक न्यायालयीन कोठडी। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये भोंदू खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। भोंदू अशोक खरातची आलिशान कार जप्त। तृप्त बालाद बंगल्याबाहेरील आलिशान कार पोलिसांनी केली जप्त। ईडी लागली भोंदू खरातच्या मागे। खरातच्या बंगल्यासह समता पतसंस्थेत ही छापेमारी। करवीर पंचायत समिती कार्यालयामध्ये राडा। अधिकारी अनुप पाटील यांच्याकडून महिलेला शिवीगाळ, घटनेचा व्हिडिओ व्हायरल। पालघरमध्ये लव्ह जिहादचं प्रकरण। सिकंदर शेख बनला अजय म्हस्के। हिंदू तरुणीला फसवण्यात सिकंदरची बायकोही सहभागी। नाशिक कॉर्पोरेट जिहादी निलंबित। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल। नाशिकातील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी HR अश्विनी चेनानीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। अश्विनीवरती काय कारवाई पुढे होणार याकडे लक्ष। गेवराईतला शिवरायांचा पुतळा हटवणार। शिवरायांच्या पुतळ्याच्या मुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची माहिती। जळगावमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा। भाजपच्या महापौर आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्षांचा वाद। महानगरपालिकेच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यावरून झोपली। प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या हाती। सुजय विखे पाटलांचं सूचक वक्तव्य। विखेंच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या। प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी। पतसंस्थेच्या 132 खात्यांमुळे चौकशीमुळे चाकणकर आल्या अडचणीत। केरळम तमिळनाडूमध्ये गोमांस विक्री बंद करून दाखवा। जितेंद्र आव्हाडांचं भाजपला ओपन चॅलेंज। गोंदियातील निलज रामघाट परिसरामध्ये हत्तींचा धुमाकूळ। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। हत्तींचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। लासलगाव बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांमध्ये वाद। धान्य लिलाव ठप्प पडल्यानं शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नव्या व्यापाऱ्याच्या प्रवेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये वाद। LPGचा प्रश्न सोडवा अन्यथा सोलापूर बंद करू। माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांचा इशारा। स्वयंचलित बंद दरवाजाची नॉन AC लोकल मुंबईकरांसाठी। बंद दरवाजांची सुरक्षित लोकल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 135वी जयंती। राज्यासह देशभरात बाबासाहेबांना विनम्र अभिवादन, तर सगळीकडे विविध कार्यक्रमांचंही आयोजन। विहिरीत पडलेल्या सिंहाला वाचवण्यात यश। गुजरातच्या उना तालुक्यातील घटना। वनविभागानं तासभरानं काढलं सिंहाला बाहेर।